सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. आम्ही समानता आहे. थांबा थांबा नाही लावा लावा आता लावा. आम्हाला फोडू नका, मला एक फोटो घेऊ दे. पोझिशन झाली ना घेऊन. एवढी खुश आहे तुम्ही दोघी पुढे एकाने मॅडम सगळीकडे पडा शेवट. एका वर्षात 3 लागले हो. सर तुम्ही फक्त हाक मारा रोटरी. शेड्यूल चालतो आणि यामध्ये आपण प्लाझ्मा प्लेटलेट आणि 3 गॅसचा होल ब्लड माणसांना सेपरेट करू शकतो. सेपरेटसाठी वेगवेगळ्या RPMला वेगवेगळ्या टेम्परेचर कंडिशनला हा चालू शकतो. त्यामुळे तिथं सगळ्यात कॉस्टली असेल. म्हणजे एका बॅगमधून त्याच बॅगमधून RBC सेपरेट करतो, त्याच बॅगमधून प्लेटलेट्स आणि त्याच बॅगमधून प्लाझ्मा. म्हणजे तुम्ही 3 जीव वाचवतात एका बॅगेमध्ये दिल्यामुळे. त्याच्यात 3 रुग्णांना फायदा होणार एकाच जी होणार आहे ते महत्त्वाचं. खरंच म्हणजे नीड ऑफ द आवर सगळं ते पाहिजे असं फायदा की सर मेन काय व्हायचं की आता जिल्हा लेवलला इथे काम करताना मेन आम्हाला गायनेक कॉन्टॅक्ट झालं मी गायनेकॉलॉजिस्ट आहे इथे की त्या पेशंटला बऱ्याच वेळेला कॉम्पोनंट लागतात. एखादा प्रेग्नेन्सी हायपरटेन्शन एखादा पेशंट असेल पेशंटला तर आम्हाला असं आम्ही करू शकत होतो पण कॉम्पोनंट नाही म्हणून पुण्याला पाठवावं लागायचं. आता ते सगळे पेशंट आम्ही इंडियन रेड क्रॉस सोसायटीची जी आम्ही ब्लड बँक सांभाळत आहोत त्याला 12,000 बॅगचं वर्षाला हे आहे कलेक्शन आहे. आम्ही 14,000 ते 15,000 बॅग बाहेर देतो आणि थॅलेसेमियाचे आम्ही 135 मुलांना मोफत रक्त भरतो. म्हणजे फार मोठं काम करतो. आणि हा कंपोनंट जे आहे मला तुम्हाला एकच विनंती आहे, आपलं सिव्हिलची ब्लड बँक असेल आणि ती जात असेल तर 6 तासाच्या आत इथं सेंट्रिफ्यूज मध्ये नाही तर ते रक्त कामाचं नाही. बरोबर. ठीक आहे बस कोणी एकदम त्याच्यामध्ये आपण HIV, HCV, SBCG आपण त्याच्यामध्ये टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर जे पॉझिटिव्ह येतील पेशंटच्या बॅग डिस्कार्ड करतो, जे निगेटिव्ह ते आपण बॅग ट्रान्सफर करतो. त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये आपण एक अशा प्रकारची प्लेट येते, त्याच्यात आपण सगळे सॅम्पल टाकतो. ती प्लेट आपण रन केल्यानंतर इथं रिझल्ट येतात.
रिझल्ट त्याला पर नुसार त्याला व्हॅल्युएशन असते, निगेटिव्ह कुठंपर्यंत आणि पॉझिटिव्ह कुठंपर्यंत. त्याच्यानंतर आपण त्याची प्रिंट काढतो, त्याला इनबिल्ट झाला नाहीये, इनबिल्टमध्ये येतं, तर आपण त्याला सेपरेट दुसरा बसवला तरी चालेल. मग त्याच्या ज्या प्रिंट येतात त्याच्यावर आपण ते एफडीएसाठी आपण ते करून ठेवतो की आपण दिलेलं सगळं रक्त आमच्याकडे व्यवस्थित असतं. आणि तुमच्या ह्या मशीनमुळे मॅडम आम्हाला खूप फायदा होईल. आणि जे आपण हे जे घटक काढतो त्याची क्वालिटी कंट्रोलसाठी तर आपल्याला लागणार. हे 2 सचिन मला 5,000 वाऱ्यानं लागणार नाही. कॉम्प्युटर हे जुने होते. हां, ते ओल्ड व्हर्जन असताना तुमच्या नवीन याच्याप्रमाणे ते नसते, त्यामुळे कॉम्प्युटर घेतले. सॉफ्टवेअर कोणाचं आहे का कंपनीचं? सॉफ्टवेअर ब्लड रूल्स आहेत, त्या रूलप्रमाणे सगळं आपलं हे आहे. ठीक आहे, त्याच्यात आपण कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही केलं. जे स्क्वेअर फीट आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही, जे सगळं आहे ते आपलं एक हे आहे 50 वर्षाचा मोठो आहे की कॉम्प्रोमाइज रिगार्डिंग क्वालिटी अजिबात नाही. आणि ह्यात तर चालणार पण नाही चालू शकतं काय हे मी तुम्हाला वेगळं सांगू, पण आपण नाही करत हे 100%. त्यामुळे एसी दिले आपण इथे आणि अजून आत्ताच्या इकडे इथे रिपेअर किंवा काही ना काहीतरी त्यामुळे सगळं पहिल्या मागच्या ग्रँड त्यानंतर आपण ते मीटर पण दिले. हे आत्ताच ते कलेक्शन मॉनिटर्स असतात. ह्याच्यामध्ये सगळं बेसिकली एव्हरीथिंग इज ऑटोमॅटिक. ते मूव्ह होणार, वेट बरोबर आलं की ते स्टॉप होणार, ह्यातनं ट्युबिंग जातं, ऑटोमॅटिक ते क्लोजर होतं. सगळंच आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला कमीत कमी लक्ष द्यायला ते भरलं की त्याचं 350 ml झालं. 350 ml झालं. इथे मॅन्युअल आता आपण बरंच सगळं करून आणि 2 ट्यूब सिलर्स आहेत. हा स्टेशनरी आहे नाही, हा पोर्टेबल आहे आणि हा स्टेशनरी. ट्यूब सिलर लागतो. आता हा मायनस हे फ्लेक्झिबल आहे. -40 और -80 तुम्ही ऍडजस्ट करून हे करू शकता. कारण प्लाझ्मा जो असतो तो प्लाझ्मा मिनिमम -40 -80 असेल तर बेस्ट. प्रेसिडेंट जवाहर शाह, आपल्या 3132 डिस्ट्रिक्ट आणि रोटरी 7020 डिस्ट्रिक्ट यामधील बहामास या देशामधील नासाऊ ईस्ट या क्लबच्या सहकार्याने आजचा ग्लोबल ग्रँड प्रकल्प आपण लोकार्पण कार्यक्रम करत आहोत.
आजच्या काही सुधीर लाकडे सर आज आलेले आहेत. त्यांच्या हस्ते त्यांचं स्वागत क्लब अध्यक्ष रोटरी निलेमा निकम करतील. पुढचं स्वागत डीजी जय ॲडिशनल नवोदित ब्लड बँकेचे डॉक्टर गिरीश पेंढारकर, सर्व मान्यवरांचा विशेष उल्लेख करायचा म्हणजे गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्टच्या माध्यमातून आणि आजच्या आज आपण रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या पहिल्या पण आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत अमेरिकेतून बहामाचा जो क्लब आहे नशा, तर त्या क्लबचे जे मेजर डोनर जे आपल्याला लाभलेले आहेत ते आपल्याबरोबर आता इथे ऑनलाईन झूमद्वारे कनेक्ट झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना बघून त्यांना खूप आनंद होतोय. पोडियम प्रोग्राम करावा लागल्यामुळे जे आपण अनावरण केलं त्याचे फोटोग्राफ्स आपण त्यांना नंतर पाठवू शकतो. पण आज तुमच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्यावरून आणि आमच्या सर्वांच्या समाधानावरून त्यांना कळत असेल की त्यांनी किती मोठ्या कार्याला हातभार लावलेला आहे. शुभ संध्या म्हणतोय. 3:30 ते 4:30 या वेळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण रेबीचं ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट जे दिलेलं आहे त्या युनिटचं आणि तिथे जे ब्लड सेल काउंट आणि अशा ज्या 2-3 मशीन दिलेल्या आहेत त्यांचं अनावरण आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण माऊली ब्लड बँकमध्ये आलो आणि इथं जे आपण रेफ्रिजरेशन, ॲडव्हान्स रेफ्रिजरेशन सिस्टम आणि इतर ज्या काही लागणाऱ्या अद्ययावत सुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत त्याचंही अनावरण करून आत्ता इथे बसलेलो आहोत. हे अनावरण हा शब्द जरी बोलायला सोपा असला तरी तो प्रत्यक्षात तेवढा सोपा नाहीये. कारण या दोन्ही ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल हे सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनदायिनी आहे. या ठिकाणी ज्यांना अन्न मिळू शकत नाही अशांना सुद्धा उपचार घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी उपलब्ध असणारी उपचार यंत्रणा तिथे आहे. जेव्हा ग्लोबल ग्रँटचा विचार आमच्या क्लब कडून करण्यात आला तेव्हा आम्ही जो सर्वे केला की इथे कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे, तर आम्हाला रक्ताशी संबंधित सुविधा साताऱ्यात अपुऱ्या आहेत. सर्वसामान्य माणसांच्या परवडण्याच्या टप्प्यापलीकडच्या आहेत हे लक्षात आलं. आमच्या क्लबचे डॉक्टर गोसावी यांनी ह्या संकल्पनेवर खूप काम केलं. मागील काही वर्ष ते ह्या गोष्टीचा सर्वे करत होते आणि ज्या वेळेला ग्लोबल ग्रँटची संधी उपलब्ध झाली तर मॅचिंग पार्टनर पासून हा प्रोजेक्ट क्लबमध्ये प्रेझेंट करण्यापासून आणि आज मी तिला याचं अनावरण होतंय या सगळ्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण ते ह्या पेशात सुद्धा आहेत आणि ह्या त्यांच्या सर्व नॅशनल इंटरनॅशनल संपर्काचा कॉन्टॅक्टचा केलेला योग्य वापर रोटरी जगभरात आहे. पण जगभरातल्या रोटरी बरोबर जोडायचे जे मार्ग आहेत, पद्धती आहेत, आम्ही इथे आमचे सिनियर आहेत त्यांच्याकडून शिकायला खूप मिळतं आणि आम्ही त्यातून हे शिकलो की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुमचा रोटेरियन बंधू मित्र असेल तर त्याला तुम्ही तुमच्या एका नोबल कॉज मध्ये कसं काय समाविष्ट करून घेऊ शकता. तर आमच्यासाठी आम्ही दोघी म्हणाल तर मी प्रेसिडेंट निलिमा आणि क्लब सचिव वैशाली तशा नवख्या रोटरीमध्ये, तसं आम्ही त्यांना खूप ज्युनियर. त्या व्यतिरिक्त कामाचा अनुभव पण एवढा मोठा नव्हता की आम्ही, पण हे सगळं टप्प्याटप्प्याने शिकवणं करून घेणं आणि त्याच्यासाठीचं मार्गदर्शन हे क्लबच्या माध्यमातून जसं गोसावी सरांनी केलं तसं प्रत्यक्ष ग्लोबल इव्हेंट आता एक्झिक्यूट करायची होती. आणि शेवटी ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आम्हाला खरंच काही म्हणजे काहीच अनुभव नव्हता. आमची पाठी कोरी आणि त्याच्यावर आम्ही लिहिणार
तर ही आई लिहून घेण्याचं काम स्वाती मॅडमनी केलं. त्यांनी एका प्रेसिडेंटने, एका सेक्रेटरीने, एका पूर्ण ग्लोबल ग्रँटच्या टीमने टीमवर्क कसं करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, बारीक सारीक गोष्टी 24/7 अवेलेबल राहून केल्या. कारण त्या पार्टनर्स बरोबर नाईट टाईममध्ये कन्व्हर्सेशन करायच्या, डे टाईममध्ये आम्हाला कम्युनिकेशन करायच्या. इतकं डेस्परेट आणि डेडिकेटेड व्यक्तिमत्व, आणि तेही ऑब्व्हियस एक स्त्री असणं आमच्यासाठी अभिमानाचं पण होतं आणि आनंदाचं पण होतं. आम्ही ते थरोली एन्जॉय केलं आणि खूप काही शिकलो. आता आमच्याकडे असे भले कॉन्टॅक्ट होते, पण एक असतं ना, एक हेडमास्टर लागतो पाठीमध्ये. तर आमचे डीजी लातूर आहे, त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ह्या 2 नवख्या आणि अवखळ मुलींना नीट शांत सांभाळून घेतलं. त्यांच्याकडे बघून कळत असेल पेशन्स काय असतो. आमच्यासारख्यांसाठी तो फार गरजेचा होता आणि तो त्यांनी खूप छान दाखवला. असा कधी कोणता प्रसंग नाही पूर्ण वर्षात 12 महिने. आम्ही 1 जुलै 2025 ला काम चालू केलंय. आज 30 जून आहे. 12 महिने काम केलंय शेवटच्या दिवसापर्यंत. आणि एवढ्याच ध्येयाने वेडावलेला डीजे आम्हाला लागला, सुधीर लातुरे. कारण तेही असेच 24/7 अशीच कामं करत राहिलेत. म्हणजे आज त्यांचाही कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे आणि ऑब्व्हियस ते आता इथं बिझी आहेत. यासोबतच जे डीजी जयेश पटेल, जे आता उद्यापासून डीजी होतात रात्री 12 नंतर, पूर्ण वर्ष साताऱ्यात केव्हाही आले तर आमच्याशी भेट होणं. आम्ही कधीही डिस्ट्रिक्टच्या प्रोग्रामला गेलो तर तिथं ते अवेलेबल असणं आणि प्रत्येक वेळी काय चाललंय, क्लबमध्ये कसं काम चाललंय, या वर्षात म्हणजे त्यांचं वर्ष भले उद्यापासून चालू होत आहे, मागचे 3 वर्ष त्यांनी डिस्ट्रिक्टमधून शाळेच्या संबंधित डिजिटल क्लासेस असतील किंवा या वर्षी आता डिजिटल क्लासेस आणि कंपोस्ट खतचे प्रोजेक्ट, अशा अनेक गोष्टी, स्वच्छतागृह, अशा अनेक गोष्टी त्यांनी मागच्या 2 वर्षांपासून प्रत्येक क्लबला कित्येक लाखांचं त्यांचं बजेट आहे, CSR बजेट, तर त्यातून पूर्ण डिस्ट्रिक्टसाठी प्रोव्हाइड केल्या. आणि आमच्या क्लबकडे पर्सनली फोन करूनही, म्हणजे आम्हा प्रेसिडेंट सेक्रेटरीलाही फोन होता, मेसेज होता की तुम्ही हे केलं का, याचा फायदा घेतला का, नसेल तर डेडलाईनच्या आधी कंप्लीट करा, हे जे काही आहे. आणि त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे दिल से, तर मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचा एव्हर यंग प्रेसिडेंट जे आता उद्यापासून म्हणजे 12 वाजला, रात्री 12 नंतर त्यांच्या हाताखाली जाणार आहे. टीम अतिशय छान जुळून आलेली आहे. मी जे काम आमच्याकडे या वर्षात आलं, ग्लोबल ग्रँट, एवढी सुंदर ग्लोबल ग्रँट जिचं सगळं इतंभूत वर्णन तज्ज्ञ मंडळी तुम्हाला त्यांच्या भाषणात देतीलच, मी माझ्या माहितीप्रमाणे देते. तर हा जो सगळा भाग आहे, जे काही आमच्या दोन्ही आपले प्रेसिडेंट सेक्रेटरी त्यांनी खूप चांगली साथ दिली. कलानी, सचिन कलानी आणि सचिन आपले शेळके, या दोघांनी चांगलं काम केलेलं आहे. फक्त त्यांना सोडणार नाही जोपर्यंत एक ग्लोबल ग्रँट क्लोज होत नाही तोपर्यंत त्यांनी ते तसंच लावून करायचं आहे. जरी हे प्रेसिडेंट सेक्रेटरी तिथून बाजूला झाले तरी तुमचीच जबाबदारी असते आणि ते करत राहायचं आहे. कारण आपल्याला पुढची ग्लोबल ग्रँट करायचं असेल तर याची क्लॅरिटी आपल्याला कम्प्लिशन प्रॉपर दिलं पाहिजे. त्या गोष्टीचं टेक्निकल आणि ॲडव्हान्स इथं इन्स्ट्रक्शन कारांनी जी काम पाहिलेलं आहे, तर त्यांचाही सत्कार या ठिकाणी एक 7-8 वर्षापूर्वी माऊली खरोखरच प्रचंड अडचणीत, म्हणजे खरोखरच प्रचंड, म्हणजे अशी वेळ आलेली होती की ही माऊली बंद करावी किंवा काय. पहिला आधार जर का कोणी दिला असेल तर तो रोटरीनं दिला. पहिला आधार म्हणजे आम्ही कसं आहे, चातकासारखी वाट पाहत होतो, तसं आम्ही वाट पाहत होतो कोणाकडे मदत मागावी, काय करावं, कसं करावं. माझे मित्र मिलिंद शाह, शंतनू अभ्यंकर हे तिथं होतेच आणि कधीतरी बोलण्यात आमचं यायचं की बाबा माऊली आहे, अमुक आहे, हे करायचंय, अमुक करायचंय. आणि तो धागा मला निश्चितपणे माहिती आहे, तो मिलिंदनं लक्षात ठेवलेला असतो. आणि मग वेळ आलेली आहे तर कुठं काय करायचं, तर त्याच्या डोक्यात जी माऊली फिट बसली होती तो धागा त्यानं पकडला आणि त्यानं मला कॉन्टॅक्ट केला, गिरीश असं असं करायचं.
आता हे किती तारखेला मी तुम्हाला सांगतो, हे काहीतरी 24 तारखेला घडलं, 24 जून. आणि मग त्याच्यानंतर मग स्वाती मॅडम संपर्कात आल्या. 25 तारखेला हा सगळा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितलं की आपल्याला 28 तारखेपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि 29 तारखेला आपल्याला तो इंटरनॅशनली प्रेझेंट करायचा आहे. कल्पना करा, काय 38 लाख वगैरे काय त्यावेळी ती किंमत होती. 3 दिवसामध्ये आम्हाला ते सगळं बसवायची गणित, काय पाहिजे काय नाही. माऊलीमध्ये त्यावेळेला अक्षरशः सगळी जुनी मशीन्स आणि असं सगळं विचित्र अवस्थेत होतं. मी तुम्हाला आणि आंधळा मागतो एक डोळा, आम्हाला 47 लाख मिळाले. पहिल्यांदाच आम्ही तिथंच कोलमडून पडलो. मी तुम्हाला खरं सांगतो, मी आणि कुबेर यांची प्रचंड धावपळ झाली. त्या 3 दिवसामध्ये बसून आम्ही काय पाहिजे, कसं पाहिजे, त्याच्या प्रायोरिटी, हे कुठली मशीन्स, कुठलं काय पाहिजे, हे सगळं आम्हाला ठरवून त्याची कोटेशन मागून वेगवेगळ्या कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला कुठलं कमी किमतीत मिळतंय, काय मिळतंय, या सगळ्या गोष्टींमध्ये 3 दिवस आम्ही दिवस रात्र पळत होतो. पण अतिशय आनंदाची गोष्ट की 28 तारखेला हे सगळं दिलं मॅडमकडं. मॅडमनी ते सबमिट केलं आणि 29 तारखेला त्यांचा यायला की आपलं झालेलं. हे 4 दिवसाचं आहे. तिथून जे माऊली बरोबर रोटरीचं नातं सुरू झालं. अनेक नात्यांना आपण नाव देतो वेगवेगळी, मी याला रक्ताचं नाव देतो. माऊली याच्याविषयी प्रचंड कृतज्ञ आहे, लक्षात घ्या. आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उघड प्रसंग आहे. मी अनेकांना, सचिन करानी म्हणा, गोसावी म्हणा, या सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त केलेलीच आहे. पण काही वेळेला उघड कृतज्ञता व्यक्त करणं हे त्याला जास्ती लेवल असते, जास्ती वेगळी पातळी असते. ती उघड कृतज्ञता आज मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतोय. धन्यवाद दिले म्हणूनच आहे, त्या सोसायटीवरती मला धन्यवाद आहे. कोणाला दुपार आणि सगळे पॅरामीटर्स माहीत असतात. संपूर्ण पेशंट थोडा जरी हिमोग्लोबिन लेवल स्टँडर्डच्या प्रमाणे जरी कमी झालं तरी आपण त्याला लगेच आयन सुक्रोज तरी ऍडवाइस करतो, टॅबलेट हे करतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिवसाला 1200 ते 1500 जी माझ्याकडे ओपीडी आहे, त्याच्यामध्ये माझा एक गायनेक जेव्हा गायनेकची ओपीडी पाहतो त्यावेळेस 100ची तरी ओपीडी असते. प्रत्येक पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेवढा आपण वेळ देतो तेवढा गव्हर्नमेंटमध्ये आपण वेळ देऊ शकत नाही. बरेच पेशंट असतात ते 3-3.5 महिने म्हणजे पोट दिसायला लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये येतात आणि दाखवतात. तो कुठल्याही त्या पेशंटनी कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं नसतं, काही केलेलं नसतं. आता HB इलेक्ट्रोफोरेसिस आला, आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळं सुरू झालं इथे. बरेचसे पेशंट थॅलेसेमिक असतात. बरेच आता फिजिशियन पॉईंट ऑफ व्ह्यू पाहायचं म्हटलं तर डेंग्यूचे पेशंट असतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला लागतं काय, प्लेटलेट लागतं. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करताना आम्हाला हे पेशंट कॉम्पोनंट नसल्यामुळे आम्हाला पाठवायला लागायचे. आम्ही सगळे पेशंट पुण्याला रेफर करायचो, प्रायव्हेटला आपण रेफर करू शकत नाही कारण सिव्हिलमध्ये खरंच गरीब जे असतात तेच येतात. त्यामुळे ते कुठल्याही प्रायव्हेटला जाऊन किंवा ट्रीटमेंट घेऊ शकत नाही. तर आजच्या दिवशी रोटरी क्लब ऑफ साताराने ज्या काही मशिनरी आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचा आम्ही वापर करून जास्तीत जास्त रुग्णांना मी त्याचा फायदा करून देऊ. आणि यासाठी मी ॲज अ ॲडिशनल सिव्हिल सर्जन सातारा, रोटरी क्लब ऑफ साताराचे मनापासून धन्यवाद, आभार प्रदर्शित करतो आणि थांबतो. आमच्या क्लबने रोटरी क्लब ऑफ आयोवा स्टेट मधला एक क्लब होता आणि त्याच्याबरोबर $1,94,000 ग्रँट केली होती. आम्ही इंटरनॅशनल पार्टनर होतो. रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 ने $7,500 DDF दिला होता. आमच्या क्लबने $20,000 दिले होते. आणि अशा पद्धतीने आम्ही इंटरनॅशनल पार्टनर म्हणून त्या ग्रँटमध्ये सहभागी होतो. त्यावेळेची जी गव्हर्नर होती मिशेल बेल त्या स्टेटची, तर तिने वर्ष संपायच्या आधी तिची इच्छा होती की तुम्ही एवढे मला पैसे दिले, तितकी मदत केली, मला $21,000 माझा DDF तुमच्यासाठी द्यायचा आहे मी पद सोडण्यापूर्वी. आणि म्हणून हे सगळं रामायण महाभारत घडलं आणि ती पहिली ग्रँट इथे झाली आणि त्याचा माऊली ब्लड बँकेला फायदा झाला. आमची मंडळी फार हुशार आहेत, मिलिंद शाह, शंतनू वगैरे. माझ्या डोक्यावर बसून ते त्यांनी 4 दिवसात काम करून घेतलं. अर्थात त्याचा चांगला फायदा या बँकेच्या अद्ययावती करण्यासाठी झाला आणि गरजूंना उपचार करण्यामध्ये त्याचा निश्चितच चांगला उपयोग होत आहे हे आम्ही पाहतो. जसं परत आता थॅलेसेमियाच्या
प्रकल्पाबद्दल उल्लेख झाला, ती दुसरी ग्रँट घेऊन आम्ही ह्या ब्लड बँकेकडे आलो होतो. डोनर चेक घेऊन आला होता, पण ह्या मंडळींनी सांगितलं की आम्ही काही ह्या ग्रँटमध्ये सहभाग घेणार नाही. बरोबर आहे डॉक्टर? त्याचं कारण असं आहे की त्यांची मानसिकता नव्हती साताऱ्यामध्ये तेव्हा काही चालेल याच्या त्या कपॅसिटीचं त्याचं म्हणजे त्याच्याबद्दल ते साचंक होते. कदाचित मॅनपॉवर असेल, एक्सपर्टीज असेल, आणखी काही कारण असू शकते. आम्ही रिकाम्या हाताने परत गेलो. रिकाम्या हाताने म्हणजे की ते त्या ग्रँटचं काहीही नव्हतं, आम्ही परत गेलो. पण त्याचा फायदा आमच्या जयेशभाईंनी उचलला. जयेशभाईंना आम्ही सांगितलं की असं असं फंडिंग आहे आणि रेडक्रॉस मध्ये सोलापूरच्या दवाणी ब्लड बँकेमध्ये त्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि मी गव्हर्नर असताना $50,000 थॅलेसिमियाची ग्रँट रेडक्रॉसच्या ब्लड बँकेमध्ये सोलापूर इथे झाली. आता परत जेव्हा ह्या ग्रँटचं प्रपोजल आलं, सगळं आहे, डॉक्टर कोसावी माझ्या मागे लागले, करूया म्हटलं. पण म्हटलं की मंडळी आपल्याबरोबर उत्सुक आहेत त्या करायला, अशी मला थोडीशी साशंकता होती. पण त्यांनी बरीच अशी काय काय दिली, भली मोठी लिस्ट दिली. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कोसावींनी आणखी सांगितलं की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण हे करूया का. ही मंडळी थोडीशी आमच्यावर नाराज झाली की आमचा शेअर तुम्ही त्यांना का देता, माझ्या भावाने दिलं वगैरे काय काय काय. मी थोडं स्पष्ट बोलते. पण डॉक्टर पेंढारकर तुम्हालाही भरपूर दिलं आणि आणखी भरपूर रोटरी देणार आहे. त्या ग्रँटमध्ये सुद्धा रोटरीने जवळपास $58,200 मदत केलेली आहे. म्हणजे गुणिले 95 काय असेल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा तुमच्या कॅल्क्युलेटरवर. पण मला त्याच्यामध्ये असं सांगायचं की हे $58,200 कसे जमले. तर ह्या क्लबचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे तर ते $5,000 आहे. इंटरनॅशनल पार्टनर जो आपल्या अमोल पेंढारकरांचा क्लब आहे, ईस्ट नासाऊ बहामाजमधला, तर त्यांनी $1,000 कॅश कॉन्ट्रीब्युशन दिलाय. मात्र रोटरी डिस्ट्रिक्ट 7020नी $25,000 DDF दिलाय. आता हा DDF म्हणजे काय, तर त्याला 80% मॅच रोटरी फाउंडेशन कडून मिळत आहे. म्हणजे 25,000चे $45,000 झाले केवळ त्या DDF मुळे. आपल्या डिस्ट्रिक्टने $9,000 दिले इन्क्लुडिंग वर्ल्ड फंड मॅच. असे मिळून ते $58,200 ही फिगर झालेली आहे. त्याच्यामुळे रोटरी फाउंडेशनचंही तितकंच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि रोटरी फाउंडेशन म्हणजे काय, तर तुम्ही आम्ही जे काही फाउंडेशनला संपूर्ण जगभरातल्या रोटेरियन्सनी फाउंडेशनला जी दरवेळी फुल ना फुलाची पाकळी किंवा मोठे डोनेशन्स जसं जयेशभाई आमचे मिलिंद वगैरे देतात, तर तसे डोनेशन्स असे सगळे जगभरातली मंडळी देत असतात. आणि ते डोनेशन आपल्याला अशा ग्रँटच्या स्वरूपातून मिळत असतं. त्याच्यामुळे गव्हर्नर मंडळी जेव्हा तुम्हाला येतात की तुम्ही फाउंडेशनला द्या, तर त्याचं कारण असं असतं की आपण असे मोठे प्रकल्प आपल्या भागामध्ये राबवू शकू. मला आनंद आहे की आज सातारा रोटरी क्लब ऑफ सातारा त्यांची सुद्धा सकाळी एक ग्रँट ओपनिंग झालं त्याचं. आणि त्या क्लबचा उत्साह मला म्हणजे सगळ्यात समाधानाची गोष्ट होती की ही माझी सिनियर सगळी मित्रमंडळी आणि प्लस प्रेसिडेंट की जो खूप एन्थू होता, तर त्याला झालेला आनंद की माझ्यासाठी सगळ्यात मोठी गिफ्ट होती. आणि सेम फिलिंग टुडे आय हॅव विथ यू. ही निलिमा फार धांदरट गडबड नुसती अशी आणि छळकुटी बाई आहे. तुम्ही वर्षभर अनुभवलं असेल. आणि मी सुधीरला सुद्धा म्हटलं की तुझे असे प्रेसिडेंट तू कसं तयार करतोस, म्हणजे तुझ्या पेशन्सची कमाल आहे. गमतीचा भाग सोडून द्या. त्यांचं इंटेन्शन क्लिअर असतं की आपल्याला हे करायचं आहे, मग माहिती करून घ्यायची असते. आणि आणखी काय काय बऱ्याच गमती जमती असतात. मी हे सगळं 26 ग्रँटसाठी यावर्षी अनुभवलेलं आहे. आणि काय भुगा करतात हे सगळे डोक्याची मंडळी, म्हणजे डोक्याचा ही सगळी मंडळी, तर तेही मी अनुभवते. पण मला अनएक्सपेक्टेड चांगली साथ सचिन शेळके आणि सचिन कलानी यांची लाभली. त्या दोघांनीही खूप चांगले एफर्ट्स घेतले. अकाउंट्स असतील, काही निगोसिएशन्स असतील, व्यवस्थित इथे सगळं इन्स्टॉलेशन करून घेणं असेल. आणि ही मंडळी खरोखरच की कुठलीही ग्रँटनी जो सपोर्ट लागतो, म्हणजे आम्ही अंबाजोगाईची करतो, इकडे सोलापूरची करतो, बीडची, म्हणजे कुठलीही असेल, पण तिथं कोणतरी दोन व्यवस्थित टाइमली सपोर्ट करणारी मंडळी लागतात. ती हे दोघं जण त्याच्यावरती होती. आणि मी तुम्हा दोघांनाही धन्यवाद देते की तुम्ही तुमचा व्यवसायाचा वेळ काढून ट्रिप बीप सगळं सांभाळून तुम्ही आम्हाला चांगली मदत केली. सचिनला हसायला येतात. माझ्याकडे अशा प्रत्येक ग्रँटच्या खूप साऱ्या गमतीच्या स्टोरी आहेत. पण ग्रँट झाली सगळी की ते सगळं एन्जॉय करायचं असतं हे मला समजतं. 48 वर्षाचा हा क्लब आहे. आणि 48 वर्षात तर ही मंडळी ट्रस्ट चालवतात, शाळा चालवतात. आणि ते खूप
म्हणजे मोठं काम त्यांनी उभारलेलं. पण त्यांनी ग्लोबल ग्रँडचं वगैरे कधी आतापर्यंत की जी रोटरीची खासियत आहे, रोटरीची ब्युटी आहे, तर त्याचा फायदा कधीच घेतला नव्हता. यावर्षी तुम्ही त्याला सुरुवात केली असं मी म्हणेन, आणि आणखी खूप पुढे पल्ला गाठायचा आहे. पण तुमच्यातली एकी, तुमचा एन्थुझियाझम, तुमच्यातला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. फाउंडेशन म्हटलं की खूप सारी क्लॅरिटी, खूप सारी सेवा, खूप सारे डोनेशन हे लक्षात ठेवायचं. आम्हाला फंड्स गोळा करताना पण खूप मारामारी करावी लागली. मला त्याची आणखी एक गंमत सांगायची. मी आज सगळं सरवटेंनी 5 लाख रुपयाचं डोनेशन दिलं आणि आमचे गोसाई म्हणाले की ते 5 लाख ग्रँटला द्या. म्हटलं डोनेशन नाही मी घेणार, तर तुम्ही APF द्या आणि तुम्ही सगळ्यांनी क्लब मधल्या लोकांनी म्हणून तुमचा जो शेअर आहे $5,000 तो तुम्ही द्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींनी तुम्ही दिला, त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे तुमचं कौतुक आहे. मी आभार व्यक्त करणार, तुमची ग्रांट आहे, तुमचं कर्तव्य आहे. पण हे 5 लाख APF ला गेल्यामुळं आणखी 3 वर्षांनी त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याकडे DDF होता 59,000 आणि त्याच्या समोरून आले आपल्याला $7.5 लाख. तुम्ही अंदाज करा तो पैसा कसा येतो, काय ब्युटी आहे त्या फाउंडेशनची. आणि या फाउंडेशनच्या ब्युटी साठी अगर आपल्या क्लब मधनं रोटेरियन डोनेशन करत नाही तर ते आपल्यासाठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज सुधीर भाऊ आणि मी, उद्या माझा पहिला दिवस, आज सुधीर भाऊचा शेवटचा दिवस, तरी या 2 ग्रांट साठी आम्ही इथं आलो. तुमच्या आग्रह होता, कारण की तुमच्या तोंडावरची खुशी बघायची होती आणि तुमच्या तोंडावरच्या खुशीच्या मागे कित्येकांचं जीवन सुधारणार आहे ते तुम्ही लक्षात घ्या. कित्येकांचं. आणि हे जीवन असं बदलत नाही, हे रोटरीमुळे बदलत. आणि ही रोटरी अप्रतिम आहे. तुम्ही त्याला शब्दानं वर्णन करू शकत नाही आपण कोणी. त्याला समजण्याची गरज बिलकुल नाही, फक्त सेवा. सेवा हा आपला धर्म. आजचा आपल्या क्लबचा पहिला वेळा ग्लोबल ग्रँट ब्लड बँकेचं, सिव्हिल हॉस्पिटल मधल्या ब्लड बँकेचं काही इक्विपमेंट डिस्ट्रीब्युशन आणि त्या माहुली ब्लड बँकेचं आधुनिकीकरण याच्या उद्घाटन प्रसंगी आज इथे उपस्थित राहताना खूप आनंद होत आहे. टेन्युअरचा शेवटचा दिवस, शेवटची घटका आलेली आहे आणि ती अशी सत्कारणी लागलेली आहे. ह्याच्यावर मोठं भाग्य काय असेल. आपण रोटरीमध्ये येतो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे ह्या उद्देशाने, आणि त्यातलं एक अतिशय आणखी त्यातल्या त्या वरच्या दर्जाचं, चांगल्या दर्जाच्या ग्लोबल ग्रँटचं उद्घाटन आणि त्या माध्यमातून आपण जे काही काम करतोय त्याच्या उद्घाटन प्रसंगी इथे येतोय. आणि मला विशेष आभार DRFC स्वाती मॅडम यांचे मानायचे आहेत. माझ्या टेन्युअरचे शेवटचे 3 दिवस आणि या 3 दिवसामध्ये मी 4 ग्लोबल ग्रँटची उद्घाटन केलेली आहेत. 2 NICU, 1 ऍग्रिकल्चर इक्विपमेंट बँक आणि आत्ताची ही ब्लड बँकेचं आधुनिकीकरण, अशा 4 ग्रँटचं उद्घाटन केलेलं आहे. मला रोटरी क्लब ऑफ कराड, सातारा कॅम्प यांच्या सर्व सदस्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे. पण ग्लोबल ग्रँट ही अध्यक्ष निलिमा निकम असताना झाली असेल. त्याचे प्रायमरी कॉन्टॅक्ट सचिन असतील, दुसरे सचिन त्यांच्या सोबतचे असतील. पण ही ग्रँट ना सुधीरची आहे, ना स्वातीची आहे, ना निलिमांची आहे, ना सचिनची आहे. ही आठवण आपल्याला नेहमी ठेवली पाहिजे, कारण की ग्रँटचं काम करत असताना कंटिन्युटी खूप महत्वाची आहे. ग्रँटचं प्रपोजल, ग्रँट लिहिणे, सबमिट करणे एखाद्या वर्षात होऊ शकतं. त्यावेळेला ही सगळी सेरिंग चेन वेगळी कोणीतरी असू शकते. अप्रूव्ह होताना दुसरी कुठली तरी टीम असू शकते. एक्झिक्युशन होताना तिसरी टीम असू शकते. आणि त्याचं रिपोर्टिंग किंवा त्याच्यानंतरचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हिशोब वगैरे जे आहे किंवा रिपोर्टिंग, या सगळ्या गोष्टी आणखी पुढच्या वर्षात कराव्या लागतात. त्यामुळे संपूर्ण क्लबला खूप जबाबदारीनं वागावं लागेल. त्याच्याकडे खूप असा तात्कालिक किंवा अगदी छोटा शॉर्ट टर्म म्हणून न पाहता सर्वांनी मिळून एकत्रितपणे आपल्याला याच्याकडे काम करायचं आहे. आपल्या एखाद्या गडबडीमुळे, घोटाळ्यामुळे संपूर्ण डिस्ट्रिक्ट ग्लोबल ग्रँट प्रोग्राम पासून
वंचित राहू शकतो याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. जनरली आपण आरंभशूर असतो, रोटेरियन आरंभशूर नसतात, काम पूर्ण होईपर्यंत मनन करतात आणि पैसे किती मोठा प्रोजेक्ट असो, हा $58,000 प्रोजेक्ट आहे, पैसे संपले की आपला उत्साह संपतो, असं होता कामा नये. हे संपल्यानंतर आपण ग्रँट सबमिट करताना जो विचार करून, जो उद्देश ठेवून ही ग्रँट चालू केलेली आहे तो इम्पॅक्ट साधला जातोय की नाही, बेनिफिशरी तेवढे होत आहेत की नाही, किंवा ते योग्य पद्धतीने चालतंय की नाही. प्लान किती बारकाईने करा, मायक्रो प्लॅनिंगने करा, काही ना काही अडचणी एक्झिक्युशनच्या वेळेला येत असतात आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून त्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणे, त्या मदत करणे हे खूप आवश्यक असतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल, माऊली रुग्णालय, माऊली ब्लड बँक हे आपले चॅनल पार्टनर आहेत, कोऑपरेटिव्ह एजन्सीज आहेत. त्यांना आपण फक्त फंडिंग देणारे डोनर अशी आपली ओळख न राहता आपले हे सोबतचे आपले सहकारी, व्हॉलेंटियर सहकारी आहेत असा विश्वास त्यांच्यामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. त्यांच्याशी काय वेळोवेळी जाणे, भेटणे, तिथे नेमकी अडचण काय. आपण व्यवसायात काम करत असल्यामुळे, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या मंडळी असल्यामुळे आपल्याला अडचण असली की नेमकं त्याचं कुठे अडचण आहे आणि त्याची सोडवणूक कशी करायची आहे त्याचा पुरेपूर कल्पना असते. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाणे. रोटरीच्या ह्या मॅजिक मधनं $6,000 मधनं 58,000 कसे झाले, काय झाले ह्याची आता आपण स्टोरी ऐकलेली आहे. पण हा जगभरातल्या प्रत्येक रोटरीयांनी किंबहुना प्रत्येक डोनरनी अत्यंत विश्वासाने रोटरीकडे दिलेला निधी आहे. तो निधी अतिशय व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याचे विश्वस्त आपण आहोत. आज आपल्या सातारा शहरामध्ये आपण काम करत असताना आपण अशा पद्धतीने काम करतोय, आपल्या सोबत काम करायला शासन तयार आहे किंवा अशी एखादी चांगली संस्था आपल्या सोबत तयार होते आणि त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. हे खरं आहे. पण हे जसं आहे तसं डोनरची सुद्धा आपल्याकडे जबाबदारी आहे. डोनर जेव्हा आपल्याकडे पैसा देतो तेव्हा त्या डोनेशनचा सुयोग्य वापर करणे हे खूप आवश्यक आहे. आणि कुठलीही सेवा ही शासकीय संस्थांमधनं पुरवणे हा त्यातल्या त्यात सर्वात योग्य मार्ग आहे. पण हे करत असताना शासकीय ठिकाणी योग्य बेनिफिशरी असतात किंवा अगदी आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातल्या घटकांना बरोबर मदत पोहोचते हे जरी खरं असलं तरी शासकीय लेवलवरती वेगवेगळे प्रश्न असतात. थोडंसं अनास्था किंवा अनयुटिलायझेशन आणि प्रायव्हेट अशा कुठल्या संस्थांमध्ये जर काही निधी दिला तर त्याचा मिसयूज, या दोन शंका नेहमी असतात. त्यामुळे आपल्याला आणि समाजामधले जर प्रश्न मिटवायचे असतील तर केवळ शासकीय असून चालत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी संवेदनशीलतेने किंवा समाजाची गरज ओळखून वेगवेगळ्या अशा माऊलीसारख्या संस्था काम करत असतात. अशांशी भेटणं, त्यांच्याशी त्यांचा विश्वास संपादन करणं, त्यांच्यासोबत असोसिएशन करणं, अशी जी काही तत्वाने काम करणारी मंडळी असतात ती खूप स्ट्रिक्ट असतात किंवा स्वतःच्या मताशी ठाम असतात. त्यावेळेला त्यांच्याशी योग्य सामोपचाराने सर्व MOU होत असताना खूप सगळ्या झटापटींना सामोरं जावं लागतं. तेच आता डॉक्टरांच्या आणि स्वातीच्या बोलण्यातनं त्या ह्याच्यातले सगळे काही कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला येत होते. प्रत्येकजण स्वतःच्या मतावरती ठाम असतो. स्वाती ॲज अ रोटरी म्हणून काय असायला पाहिजे, डोनरची काय इच्छा आहे, आणि डॉक्टर साहेब त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत काहीतरी बोगस कमिटमेंट द्यायची नाही, जे होत आहे तेच सांगायचं किंवा हे होऊ शकते तर होऊ शकतं, हे होऊ शकत नाही तर होऊ शकत नाही हे सांगत असतात. या पद्धतीनं ते जे काही करत असतात या गोष्टीचा मला आनंद झालेला आहे. खूप छान वाटते की ग्लोबल ग्रँडच्या कार्यक्रमाचे आभार आणि तेही माझे सचिव पदाचे शेवटचे आभार. थँक्यू स्वाती मॅडम. हा योग तुम्ही जुळवून आणलात की शेवटचे आभार मी ग्लोबल ग्रँडचे आभार मानती आहे, ना की कुठल्या क्लब मीटिंगचे. सो आज आपल्याला इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मी मानते. जसं की सगळ्यात पहिला आभार मला मानायचा आहे तो म्हणजे ग्लोबल ग्रँड जे आपले इंटरनॅशनल पार्टनर आहेत. माझा हा मेसेज पेंढारकर सर, स्वाती मॅडम त्यांच्यापर्यंत पोहोचवतील की फक्त सातारा क्लब नाही तर सातारा सिटी मधले जे लोक या सगळ्याचा
घेणार आहेत उपभोग, ते सगळेजण आयुष्यभर त्यांच्या मदतीला ओ राहतील, थँक्यू राहतील. हा तुम्ही माझा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. त्याच पद्धतीनं पहिल्यापासून आपण आभार मानूया. जसं की आजच्या या कार्यक्रमाच्या साठी सुधीर सर, स्वाती मॅडम, जयेशजी, आपण सगळेजण आलात. जयजींनी सांगितलेलं की मी कदाचित जाणार आहे, पण निलिमाच्या आग्रहास्तव तुम्ही थांबलात. आम्हाला खूप छान वाटलं. सिव्हिल हॉस्पिटल मधले लिपाने सर, तुम्ही आला, तुमची टीम आली, मॅडम आल्या, कार्यक्रम होईपर्यंत थांबल्या, तुमचेही आभार. त्याच पद्धतीनं पेंढारकर सर, कुबेर सर, तुम्ही जेवढी आम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत मदत केली त्या सगळ्याच्यासाठी मी तुमचे आभार मानते. याच्यानंतर आज हा कार्यक्रम करण्याच्यासाठी IMA आम्हाला जो हा हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्या IMA चे पण आभार मानते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमचं म्हणजे अख्ख्या DG टीमचं खूप चांगलं स्वागत झालं. तुम्ही तिथं वॉर्म वेलकम केलं. सगळा कार्यक्रम खूप छान झाला. तुमच्या टीमचे आभार. संपूर्ण म्हणजे तुम्ही तिथं आम्हाला काही बघायला लागलं नाही. थोडक्यात ती सगळी जबाबदारी तुम्ही अतिशय समर्थपणे पेलीत, त्याबद्दल तुमचेही आभार. दोन्ही सचिनचे सगळ्यांनी बऱ्यापैकी आभार मानलेले आहेत. तरी पण असं काम असतं की आभार मानत असताना कुणाचा नामोल्लेख राहू नये, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. आमचा कुठलाही कार्यक्रम शाळेच्या स्टाफच्या शिवाय होत नाही, त्यांचेही आभार.